विलासरावांची जीवनशैली ही इतकी साध्या पद्धतीची होती की सर्व अनावश्यक गरजाला त्यांनी फाटा दिला होता. आवश्यक गरजा सगळ्या पूर्ण कराव्यात, परंतु अनावश्यक गरजाला कुठेही त्यांच्या जीवनात स्थान नव्हतं. जे आम्हाला नियम ते सांगायचे तेच नियम ते स्वतःसुद्धा पाळायचे. कारण आम्ही त्यांचं बघायचो की ते स्वतःच्या हाताने सारवलेल्या रूममध्ये स्वतः राहायचे, त्याच्यामध्ये ते स्वतः हाताने करून खायचे आणि त्यांना स्वतःची कामं स्वतः करायला खूप आवडायचं. 74-75 साली WMDCचे चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्या काळात आणि 72च्या दुष्काळात त्यांचं ग्रामीण भागाशी बराच संबंध आला आणि एक उद्योजक नंतर त्याचं पुढचा प्रवास एक द्रष्टा आणि योजक यामध्ये जे झालं ते या कालावधीत झालं असं मला वाटतंय. तर माझ्या माहितीप्रमाणे भारतात काय किंवा जगात काय पाण्याचं गणित मांडणारा हा पहिला माणूस होता. 2.5 एकरचा एका कुटुंबाला आणि 5,000 घनमीटर हे काही आकडे स्वप्नातनं काढलेले नव्हते. त्यांनी एकूण पुरंदरमध्ये पडणारा पाऊस, एकूण पुरंदरची लोकसंख्या, एकूण पुरंदरचं क्षेत्रफळ आणि त्यातनं प्रत्येकाला समान न्यायाने मिळेल असा हिशोब करून केलेलं ते गणित होतं. आणि म्हणून गणिती पद्धतीने पाणीचं वाटप समन्यायी पद्धतीने सर्वांना सारखं कसं मिळेल ह्याचा विचार करणारा विलासराव हा भारतातला पहिला माणूस. पहिल्यांदा ते इलेक्ट्रिकल इंजिनियर होते शिक्षणातून, नंतर व्यवसायातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये काम केलं, पण ते म्हणायचे की मी सोशल इंजिनियर या. ते जे प्रिसिजन होतं ते इंडस्ट्रीमध्ये त्यांनी जे वापरलं आणि प्रत्यक्षात आणलं होतं तेच प्रिसिजन सामाजिक क्षेत्रामध्ये देखील असलं पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. ही वॉज हिमसेल्फ अन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर आणि ते आम्हाला समजावून सांगायचे इंजिनिअरिंग इज टू ड्राईव्ह एंटरप्राइज तो आला पाहिजे, तुम्ही त्याचे लीडर व्हायला पाहिजे, दॅट यू शुड लीड दॅट ड्राईव्ह. म्हणजे तुम्ही करायचं, तुम्ही हे कसं केलं पाहिजे, तर तुम्ही समस्यांच्या मुळाशी जाऊन त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे हे ते आम्हाला नेहमी सांगायचं. सुरुवातीला तेव्हा जे परदेशात जायचे तेव्हा विवेकानंद त्यांच्यासोबत असायचे आणि नंतर जेव्हा ग्रामीण भागात त्यांचं काम सुरू झालं तेव्हा तुकाराम आणि गांधीजी या दोघांच्या विचारसरणीवरती त्यांच्यावर जास्त प्रभाव अभ्यासातून होता. तर तो दुष्काळ पडल्यानंतर तो किती दूरपर्यंत पडतो, तो किती खोलवर जातो, तो कसा नंतर मुरत जातो, हे सगळं आम्हाला त्या विलासरावांच्या बरोबर फिरण्यातनं आम्हाला जाणवायला लागलं. आणि तिथे असंही जाणवलं की दुष्काळ कसा सगळ्या लोकांना आवडत जातो. म्हणजे जे दुष्काळावरती काम करण्यासाठी म्हणून जे काम करतात ते सगळे दुष्काळ कायम राहावा म्हणूनच कसं आपलं चालू ठेवतात, याच्याकडे त्यांनी आमचं लक्ष सर्वप्रथम वेधलं होतं. आणि हे जर दूर करायचं असेल तर त्यांनी आम्हाला सांगितलं की डेव्हलपमेंट प्रोफेशनलिझम इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट, तो महत्त्वाचा आहे. तुम्ही इंजिनियर्स आहात, तुम्ही ब्रेन्स तुमचे वापरून काम करा, हे त्यांनी आम्हाला दिलेली पहिली महत्त्वाची मोठी शिकवण होती. साळुंके हे एक द्रष्टे उद्योजक होते असं मला वाटतं. ॲक्युरेट म्हणजे आमच्यासाठी पंढरीच आणि साहेब म्हणजे आमचे पांडुरंगच. त्यांच्या वेगवेगळ्या फेजेस ऑफ लाईफमध्ये म्हणजे ॲज अ एंटरप्रिनर सुरुवातीच्या काळात, नंतर इंडस्ट्रियलिस्ट, ॲज अ बिझनेसमॅन आणि नंतर सोशल वर्कर, थिंकर आणि व्हिजनरी, हे वेगवेगळ्या फेजेसमध्ये ही ऑलवेज वॉज thinking ahead of time. He was ahead of his time then. I mean, I would say that even now, 40 years after his प्रयोग जे केले त्यानंतर किंवा 20 years after his demise, he is still ahead of his time.